राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाथ महाराज सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय जयश्रीताई, आदरणीय चौगुले सर, आदरणीय रुले सर, सर्वांना वंदन करतो। आदरणीय मुळे काका, या सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला, आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो। काल आपण 31व्या श्लोकावरचं चिंतन पाहिलं होतं आणि त्यावरच्या काही ओव्या याचं स्पष्टीकरण पाहिलेलं होतं। आज आपण 32व्या श्लोकावरती असणाऱ्या ओव्या आणि जमेल तर 33व्या श्लोकावरती सुद्धा, कारण विषय एकच आहे, फक्त तो उलगडून माऊलींनी सांगितलेला आहे, त्यामुळे ओव्यांची संख्या थोडी वाढली तर सांगणं मात्र पुन्हा 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 तेच आहे। परमार्थ पुन्हा पुन्हा सांगावा लागतो। आपल्याकडं आता जवळजवळ 115 अभ्यास वर्ग झालेले आहेत। आत्मा सत्य आहे आणि जग मिथ्या आहे याच्याबद्दल अजूनही आमचा निश्चय व्हायचा आहे, एवढ्या 115 वर्गात अजून झालेलं नाही, त्यामुळे त्यासाठीच पुन्हा पुन्हा सांगावं लागते, अनेक वेळा ती सांगावं लागते, त्याशिवाय ती जमत नाही। इथं आता अर्जुनाला कर्तव्य पालनाची जी जबाबदारी आहे, स्वधर्म पालन ज्याला शब्द वापरलेला आहे, तो स्वधर्म पालन 38व्या श्लोकापर्यंत सांगायला सुरुवात आहे, भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे। कालही आपण त्याबद्दल पाहिलेलं होतं की निष्कपट व्हावे असा एक संदेश माऊलींनी दिलेला आहे। निष्कपट होऊन म्हणजे आसक्ती न ठेवता, कुठल्याबद्दलचं कारस्थान कपट मनात द्वेष बुद्धी न ठेवता आपण जर कार्य करायला लागलो तर ते कार्य सिद्धीत जातं आणि आपल्याला आपल्या मोक्षाची व्यवस्था करतं, मोक्षाची व्यवस्था करायला मदत करतं, असं एक वर्णन त्यामध्ये केलेलं होतं। आत्ताच्या श्लोकामध्ये माऊली काय सांगतात आपण बघूया। यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिना क्षत्रिया पार्थ लभंते युद्धमीदृशम। अर्जुना, प्रयत्न वाचून सहजगत्या प्राप्त झालेले जणू उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यशाली क्षत्रियांनाच फक्त प्राप्त होते, म्हणजे तू भाग्यशाली आहेस असं म्हणायचं आहे। आणि हे सहजगत्या प्राप्त झालेलं आहे आणि हे सहजगत्या प्राप्त झालेलं स्वर्गाचं द्वार आहे, म्हणजे तुला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते या युद्धामुळे। जरी यामध्ये मृत्यू आला तर स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते। पुढं आणि पुढच्या श्लोकामध्ये तेच वर्णन केलेलं आहे। त्यामुळे स्वर्गाच्या प्राप्तीसाठी उघडलेलं हे द्वार आहे आणि म्हणून तू युद्ध करणं गरजेचं आहे आणि युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे, हे तू करणं गरजेचं आहे आणि हे सांगायला सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून स्वधर्म पालनाची संधी तुला प्राप्ती झालेली आहे। अशा संध्या पुन्हा पुन्हा येत नाही। बरेच वेळा आपल्या आयुष्यात आलेल्या काही संधीसुद्धा आपण घालवलेल्या असतात, त्याचा पश्चाताप काही वर्षानंतर आपल्याला होत असतो। तसाच प्रकार अर्जुनाच्या बाबतीत होऊ नये हे भगवान श्रीकृष्ण त्याची काळजी घ्यायला लागलेली आहे आणि त्यामुळं ही संधी मिळालेली आहे आणि संधी म्हणजे एक धर्माचा ठेवा आहे असं वर्णन केलेलं आहे। पुढं शब्द वापरला आहे, माऊली काय म्हणतात बघा, 191 ओळीपासून आपण बघतो। अर्जुना, झुंज देखे आताचे हे हो का जे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे। अर्जुना, असे पहा की आत्ताचे युद्ध म्हणजे तुमचे भाग्य आहे, इथं भाग्य शब्द वापरला होय ना, किंवा सर्व धर्माचा ठेवाच प्रगटलेला आहे, खजिना आहे। तिथे शब्द निधान शब्द जो वापरला तो खजिना आहे, तुला प्राप्त झालेली एक सुवर्ण संधी आहे आणि त्या सुवर्ण संधीचा तो फायदा घेणं फार गरजेचं आहे। म्हणून आसक्तीरहित हो आणि युद्धाला सुरुवात कर। हे आसक्तीरहित हे आसक्तीरहित होऊनच धर्मपालन केलं पाहिजे
आणि हे आसक्ती रहित असणं संसारामध्ये सुद्धा फार गरजेचं आहे. इथं युद्धाचं वर्णन आहे आणि आमच्या दृष्टीने ह्या ओव्या कशासाठी वापरायच्या आहेत, आमच्या प्रापंचिक आयुष्यासाठी वापरायच्या आहेत. त्यामुळं ते अर्जुनाचं होऊन गेलं, आता आम्हाला त्याचा काय उपयोग नाही असं नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती टीका लिहिली नसती जर ते उपयोगाचं नसतं गीताशास्त्र तर. याचा अर्थ होतो की आसक्ती रहित होऊन आपणही प्रपंचातले जी युद्ध आहेत त्या युद्धाला सामोरं जायला पाहिजे. अनेक संकट येतात, दुःख येतात जातात, पण जर तटस्थ वृत्तीनं पाहण्याची जर आपल्याकडे जर एक विवेक असेल तर तो विवेक आपल्या संसारात सुखाची प्राप्ती आणून देऊ शकतो. मात्र आपण ती तटस्थ वृत्ती ठेवत नाही, आपण त्यामध्ये स्वतःला सामावून घेतो. दुःखामध्ये असताना दुःखात आपण बुडी मारतो, त्यामुळे मला दुःख होतं. दुःख बाजूला असतं. परमपूज्य काका म्हणतात प्रारब्धानं सुख दुःख येतात, पण प्रारब्ध आपल्याला असं सांगत नाही की तू ह्यावेळी सुखी हो ह्यावेळी दुःखी हो, असं ते म्हणत नाही. दुःखी व्हायचं की नाही व्हायचं याचं स्वातंत्र्य माझ्यासाठी राखून ठेवलेलं आहे. त्यामुळे प्रपंचामध्ये आसक्ती रहित राहणं हे आपलं काम आहे. एखादी नर्स असते, दवाखान्यामध्ये काम करत असते, दिवसभर काम करत असते, पेशंटची किती काळजी घेते, किती वेदनादायी पेशंट ती पाहत असते, किती जणांना दिलासा देते, सांत्वन करते, जणू काय आपलेच पेशंट आहे. पण घरी गेल्यानंतर एकाची सुद्धा आठवण काढत नाही ती की इथं अमुक पेशंट होते किंवा त्यांच्या त्या पेशंटबद्दल. समजा पेशंट एखादा गेलाच तिथून, म्हणजे गेला म्हणजे त्याला गेला म्हणजे गेलाच, तर त्यावेळी ती काय करत नाही, रडत नाही. त्यासाठी तिने सेवा केलेली असते. किती तटस्थ वृत्ती असते बघा नर्सची, अगदी शांतपणे दिवसभर सेवा करते. किती तासाची तिची ड्युटी आहे ती करून जाते आणि घरी गेल्यावर नंतर अजिबात तिची आठवण सुद्धा काढत नाही. निवांतपणाने आपल्या प्रपंचामध्ये ती व्यस्त राहते. तसं स्वरूपामध्ये आपला विचार हा स्वरूपाचा आहे आणि अर्जुनाला तेच सांगणार, हे स्वधर्म पालन एकदा करून टाक ना आणि निवांत हो. एकदा आपली जबाबदारी पूर्ण केली की शांत राहायचं. येणाऱ्या फळांचा, येणाऱ्या परिणामांचा अजिबात विचार करायचा नाही. परिणाम चांगलेच येतील असंही मोठून घ्यायचं नाही, परिणाम वाईट होतील की काय असा निगेटिव्ह विचार सुद्धा करायचा नाही. म्हणजे पॉझिटिव्हली विचार केला तर आशा निर्माण होते आणि तसंच व्हावं असं वाटायला लागतं, आणि निगेटिव्हली विचार केला तर तसं झालं तर मी काय करू असं भय पण निर्माण होतं. त्यामुळे दोन्ही विचारापासून आपण जर अलिप्त राहिलो आणि फक्त काम करत राहिलो, माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे म्हणून मी करतो, याच्या पुढं असंच होणार आहे म्हणून नव्हे, म्हणजे मी असं करायला लागलोय, माझ्या मुलांना यासाठी शिकवायला लागलोय की त्यामुळं असं घडणार आहे. पण बरेच वेळा तसं घडतच नाही, उलटं घडतं. त्यामुळं एक नर्सचं उदाहरण आहे. घरात कामवाली येते, कामवाली सुद्धा आपल्या घरातल्या मुलांना घेते व कडेवर घेते, त्याचा पापा घेते, माझा बंट्या माझा पिंट्या काय असेल ते म्हणत असते, तिचं लाड करत असते. पण कडेवर घेतला असताना सुद्धा तिला माहिती आहे माझं बाळ खरंच बाळ आहे ते घरी आहे, हे बाळ खरं नाही. तेवढ्या पुरतं ते काम करत असते. म्हणजे एखादा नट एखाद्या नाटकामध्ये भूमिका वटवावी तशी ती वटवत असते. आपल्याला ही प्रपंच नाटक आहे समजून जर भूमिका वटवायला लागलो तर निश्चितपणे त्या भूमिकेचं जे होणारे काय परिणाम आहेत मला वाटायला येणार नाही. त्यामुळं आरामात मी जगू शकतो. पण प्रपंचाला कुठं आपण नाटक समजतो, प्रपंचालाच खरं म्हणतो आणि परमार्थाला नाटक म्हणायला लागलोय आपण बऱ्याच वेळा. हे होतंय का तेवढ्यापुरतं करायचं. मग तेवढ्यापुरतं काय करतात तर जे उपयोगाचं नसतं, कमी दर्जाचं असतं ते तेवढ्यापुरतं करतात, आणि जे अतिमहत्वाचं असतं ते जास्त वेळ करतात माणसं. हा साधारण नियम आहे. मग आपण पारमार्थिक चिंतन किती वेळ करतो, एक तासभर ठरलेलं असतं. सद्गुरूंनी सांगितलेली साधना असते किंवा काहीतरी वाचन असतं तेवढंच, आणि तेवढ्या वाचनावरती तेवढ्या साधनेवरती आज माझं झालं, आता उरलेला वेळ मला मुक्त संचार करायला काय हरकत नाही असं आपण म्हणतो. याचा अर्थ होतो असा की जास्त वेळ जे केलं जातं ते खरं असतं. मग जास्त वेळ आपण काय करतोय याचा विचार केला पाहिजे. गोंदवलेकर महाराज म्हणतात प्रपंच एक शौचकुपासारखा आहे, टॉयलेट सारखा आहे. त्यात किती वेळ बसायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. हॉल हा परमार्थ आहे आणि टॉयलेट हे प्रपंच आहे. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य. कुणी कुठं किती वेळ बसायचं ज्याचं त्याने ठरवावं. किती विचार करण्यासारखं वाक्य आहे ते. आपण किती वेळ कुठं घालवतो हा मुद्दा आहे ना. कामापुरतं वापरतो त्याला टॉयलेट म्हणतात. आणि जे अत्यंत महत्त्वाचं आहे, जिथं मी चर्चा करतो, कुटुंबियांशी काहीतरी बोलत असतो, चांगले चांगले निर्णय घेतो, तो हॉलमध्ये माझ्या असतो.
तिथं जात नाही मी चर्चा करायला, किंवा त्या ठिकाणी जात नाही मी कुठले तरी महत्त्वाचे निर्णय घ्यायला. याचा अर्थ आपण जर लक्षात घेतला तर त्या प्रपंचाला त्या पद्धतीनं वागवणं फार गरजेचं आहे. त्याला अतिमहत्त्व दिल्यामुळं ते आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. आणि स्वधर्माचं वर्णन त्यासाठीच अर्जुनाला सांगणं सुरू आहे. तू नको ते काहीतरी काहीतरी बुद्धीत भ्रम घेतलेला आहेस आणि तू तसं समजायला लागलास, त्यामुळं तुझी आसक्ती ही तुझ्या त्रासाला किंवा तुझ्या शोकाला कारणीभूत आहे. आणि म्हणून काय करायला पाहिजे, तू मुक्त हो, शांत हो. अर्जुनानं मुळातच तो विचार केलेला आहे. अर्जुन मात्र सगळं ऐकतोय, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र अर्जुनाला जरी शोक झाला तरी अर्जुन घाबरलेला नाही युद्धाला, ही गोष्ट त्यातली आहे महत्त्वाची. जर असा विचार जर आपणही लक्षात घेतला तर अर्जुनाला युद्ध टाळायचं होतं, तो घाबरून पळत जात होता असा अर्थ नव्हता त्यामध्ये. फक्त त्याला स्वजनाबद्दलची काळजी होती, आणि स्वजनाबद्दलची काळजी याचा अर्थ आसक्ती असते ती. आपण त्याला प्रेम म्हणतो, माझ्या मुलांच्यावरती माझं प्रेम आहे असं म्हणतो. प्रेम नसतं, हे प्रापंचिक प्रेम ज्याला असतं त्याला आसक्ती म्हणतात. देवावरच्या प्रेमाला भक्ती म्हणतात, तसं प्रपंचावरल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात. आपण त्याला म्हणतो माझं प्रेम आहे, वास्तविक प्रेम नसतं. प्रेमामध्ये भेसळ नसते, प्रेम शुद्ध असतं, त्यामध्ये कुठली अपेक्षा नसते. अशी अपेक्षा सोडून आपण प्रपंचाच्या कुठल्या गोष्टी करतो का? नाही करत. याचा अर्थ अपेक्षा ठेवून मी प्रपंची गोष्टी करतो म्हणजे माझं ते प्रेम नाही, तर त्याबद्दल असणारी एक अटॅचमेंट आहे. ती अटॅचमेंट मला आयुष्यभर माझ्या मृत्यूपर्यंत सोडत नाही. आणि मृत्यूबरोबर मगाशी परमपूज्य ताईंनी म्हटलं त्याप्रमाणे ती यमुना किंवा आपले मुळे काका म्हणले ना, ती छबी बरोबर शेवटच्या क्षणाला आठवायला लागते. अजून कुठं आले नाहीत, हा आला नाही, त्यावेळी ते चिंतन वास्तविक काय करायला पाहिजे, मृत्यूचं चिंतन करायला पाहिजे शेवटच्या क्षणाला. पण मृत्यूचं चिंतन होत नाही शेवटच्या क्षणाला. कोण आलं नाही बघायला, मी त्यांना किती वेळा पाहायला गेलो होतो, मी त्यांना दवाखान्यात किती गाडीतून फिरवलं आणि ते माझ्याकडे का अजून आले नाहीत. आपण त्या आपल्या मुलाबाळांना विचारतो, ते येऊन गेलेत काय रे? म्हणजे त्याचा अर्थ काय, ते आले पाहिजे होते. म्हणजे मी एवढा मोठा आहे की ते त्यांनी मला बघायला यायला पाहिजे. जाताना हा अहंकार घेऊन आपण मरून जातो आणि अहंकारानंच आपण पुन्हा जन्माला येतो. असं सत्र पुन्हा पुन्हा चालू असल्यामुळं आसक्तरहित जेवढी जेवढी कामं आपली होतील ना, तीच कामं आपल्याला विश्रांतीने शांती देतात. अन्य कुठल्याही कामानं आपल्याला शांती प्राप्त होत नाही. आणि म्हणून समरांगणावरती असणारा अर्जुन सुद्धा या रणांगणावर असताना आपल्या त्या घोड्यांचे लगाम त्यानं भगवान श्रीकृष्णाच्या हाती दिलेले आहे. आणि त्यामुळे तो निवांत आहे बरं काय, घाबरत नाही तो. त्याला फक्त स्वजनाची काळजी आहे, बाकी त्याला कशाची काळजी नाही. त्याला पराभवाची भीती नाही किंवा आणखीन काहीतरी होईल आणि मी यातून माझ्याकडून राज्य हिसकावून घेतलं जाईल असंही त्याला वाटत नाही. म्हणून यानं कसा निवांत झाला, निवांत जाऊन त्यांचं ऐकत बसला, त्यांच्या बोलण्याप्रमाणे तो करत राहिला. अशा सद्गुरूंच्या आज्ञा पाळण्याची क्षमता आपणही आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये घेतली पाहिजे. प्रत्येक तंत शब्द आपण सद्गुरूंचा पाळला पाहिजे. नाही ते सहज बोलले असतील, गीता दीपस्तंभ वाचा म्हणले, मला ज्ञानेश्वरीच वाचायची होती, पण ते म्हणले असतील सहज म्हणत नाहीत. ते बरोबर बोलत असतात, ते म्हणतात तसंच करायचं. आणि तसंच करणं म्हणजे माझ्यासाठी कसं आहे, सुखाचं आनंदाची गोष्ट असते. पण आपण आपल्या पद्धतीनं सोयीनं सगळ्या गोष्टी करायला लागतो. अर्जुनानं तसं केलं नाही आणि म्हणून एवढ्या रणांगणात सुद्धा तो शांतीनं युद्ध करू शकला. कारण त्यानं आपल्या घोड्याचे लगाम भगवंताच्या हातात दिलेले होते. आपणही आपल्या प्रपंचाचे लगाम आपल्या श्रीगुरूंच्या हातात, भगवंताच्या हातात देऊन निर्धास्त होणं फार गरजेचं आहे. यासाठीच आसक्ती संपवायला लागते. त्यामुळे मधला अहंकार जो आहे तो अहंकार हळूहळू काढत गेलो आपण की निवांत होतं. एक पाण्याचा ओहोळ असा चालू आहे, छोटासा ओहोळ चालू आहे, बारीक पाट आहे. त्या पाटात समजा एखादी जाड अशी गवताची काठी किंवा एखादी मोठी काठी जर आडवी पडलेली असेल ना, तर आडव्या त्या काठीला येणाऱ्या पाण्याचा प्रवाह सारखा दाबत असतो. अशी आडवी काठी असते पाण्याच्या मध्यभागी आणि त्याला प्रवाह दाबत असतो. दाबताना काठी ती किंवा गवताची काडी अशी वाकत असते, परत सरळ होते, परत वाकते, परत सरळ होते. त्या काडीनं समजा जर उभी झाली तर दोन्ही बाजूनं पाणी जाईल, पाण्या जाण्याची क्रियाही होईल आणि हिचं वाकणं बंद होईल. ही गोष्ट आपल्या आयुष्यात आपण वापरावी. कुठंतरी आडवं पडायचं नाही, आपण असंच व्हायला पाहिजे, माझ्या मताप्रमाणे व्हायला पाहिजे. हा अट्टहास आणि दुराग्रह काढून टाकला की आपण उभं होतोय संसारामध्ये. उभं झालो ना, दोन्ही बाजून जे पाणी जायचं आहे ते जातं आणि आपण मध्ये निवांत.
सगळा आनंद उपभोगत बसतो आपण, पण आपल्याला ते जमलं पाहिजे. आपण आडवंच पडतो प्रत्येक गोष्टीच्या. आडवं पडणे या शब्दाचा अर्थ आहे माझं तेवढं खरं, माझं मानलं पाहिजे, माझं नाही मानलं तर इतक्या वर्ष माझे केस पांढरे झाले, माझं का ऐकत नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ह्या ऐकणं न ऐकणं हा हस्तक्षेपच मुळात त्यांच्या आयुष्यातला असतो. दुसऱ्यांच्या कुणाच्याही आयुष्यात हस्तक्षेप न करता जगता येते का बघायला पाहिजे. एवढं अलिप्तपण घरात सुद्धा राखता आला पाहिजे. घरातला स्वतंत्र एक कोपरा आपला असावा, जिथं आपल्याला शांतपणे बैठक मारून बसता यावं. अशा ठिकाणी बसता यावं ज्या ठिकाणी कोण काय म्हणत नाही, आपले शांतपणे चिंतन करता यावं, असं एखादं ठिकाण निवडावं. पण आपण तसं काय फारसं करत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला आपण सामोरं जावं लागतं. म्हणून काय करावं, समोरचं जे घटना ज्या आहेत त्या घटनेला प्रतिक्रिया न देता त्याचा स्वीकार करण्याची आपल्याकडे क्षमता तयार करायची. कुठलीही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाही किंवा प्रतिक्रिया मनातच आणायची नाही. हे असं आहे याचा अर्थ असा असणार असं म्हणायचंही नाही आणि असं वाटूनही घ्यायचं नाही. ते वाटून घेतल्यामुळेच आपली आसक्ती वाढते आणि आपल्याला त्रास होतो. आणि म्हणून जास्तीत जास्त कसं तणावमुक्त जगता येईल आपल्याला, हा प्रयत्न परमार्थाचा मुख्य गाभा आहे. लक्षात ठेवा. या पलीकडे मोठा विशेष गोष्ट फारशी काही करावी लागत नाही. त्या तत्वाला एकदा जाणून घेतलं की आपल्याला कळायला लागतं. ते तत्व जर निर्मलन निष्कलम शांतम आहे, तर माझ्याकडे त्यातले काही गुण मी असून सुद्धा ते माझ्यात आचरणात का येत नाहीत असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. म्हणून शांतीचा विचार केला पाहिजे. शास्त्र सांगते दोनच माणसं तणावमुक्त असतात समाजामधली, विचार केला तर. त्यातला एक प्रकार म्हणजे एक शुद्ध मूर्ख तणावमुक्त असतात. पडेल तिथं झोपतात, काही त्यांना काही काळजी नसते, काय नसते, निर्धास्त असतात. आपण म्हणतोय झोप लागली पाहिजे, त्यांना कधीही लागते. अशीही माणसं उपयोगाची नाही आहे. त्यांना कुठेही आणि कुणाच्याही घरात पडल्या ते झोपतात. सहज बसाय गेले तरी पेंगत असतात. हे निर्धास्तपणा हाही घातक आहे. इथं बेसावतपणा याला म्हणायचा. म्हणजे एक प्रकार आहे शुद्ध मूर्ख आणि दुसरा असतो जीवनमुक्त. दुसरे सगळे आमच्यासारखे आपण तणावामध्ये सारखे असतो. मधली जी आपण आहोत ना ती तणावामध्येच असतो. एक मूर्ख माणसं एक तणावमुक्त असतात आणि दुसरे असतात ते जीवनमुक्त. ते त्यांनी विचारपूर्वक त्यांनी तणाव काढून टाकलेला असतो आणि ह्यांचा बेसावधपणाने त्यांचा तणाव गेलेला असतो. त्यामुळे ही विचार बरोबर नाही. आपण जीवनमुक्ताचा आदर्श लक्षात ठेवावा. त्याने आपले स्वतःचे तणाव कसे काढून टाकलेत आणि इतक्या त्रासामध्ये सुद्धा त्यांना देहावर अजिबात नसतात. देहाबद्दल असणाऱ्या त्यांच्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधीची सुद्धा त्या चिंता त्यांना माहितीच नसते, ती व्याधी चालू आहे. आणि हे जर त्यांच्याकडे त्यांना जमत असेल तर आपणही हळूहळू त्या पद्धतीने करावं. ही स्वधर्माची भाषा भगवंत आता शिकवायला लागली तर अर्जुनाला, आणि त्यामुळं असं असणं फार गरजेचं आहे. म्हणून बोध देताना सुद्धा, मार्गदर्शन करताना सुद्धा अर्जुनाला मार्गदर्शन केलेलं आहे. धृतराष्ट्राला मार्गदर्शन केलं नाही. धृतराष्ट्राला काय गीता सांगितली नाही काय नाही, किंवा त्याला त्याचा काही संबंधच नव्हता. अर्जुनालाच का निवडले गीता सांगण्यासाठी? संजयला पण नाही. संजय सुद्धा तसा जीवनमुक्त होता. त्याचं विचार पाठीमागची जर चरित्र पाहिलं तर त्यालाही सगळं ज्ञान झालेलं होतं आणि त्यालाही ज्ञान झालं होतं म्हणून त्याला ज्ञान द्यायची काही गरज नाही. आणि धृतराष्ट्र त्या पात्रतेचाच नव्हता म्हणून त्यालाही देण्याची काही गरज नव्हता. मधला जो अर्जुन आहे ना त्यालाच सांगायला पाहिजे. आम्ही त्याचं प्रतिनिधित्व करतो. लक्षात घ्या, अर्जुनाचं प्रतिनिधित्व आपण करतो. आणि त्यामुळे जर तो विचार जर करायला लागलो आपण तर निश्चितपणे आपल्यासाठी गीता आहे, आपल्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. खास करून लिहिल्या माऊलीने आपल्यासाठी ज्ञानेश्वरी, आपल्या उद्धारासाठी आणि मोक्षासाठी दिलेलं आहे. त्यामुळं माऊली काय बोलतात ते आपण बघायला लागलोय. हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गाची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला. माऊलींची भाषा वेगळी आहे. हा संग्राम काय म्हणिपे, हे काय साधे युद्ध म्हणायचं का? नव्हे नव्हे, या युद्धाच्या रूपाने मृत्युमंत स्वर्ग अवतरला आहे. म्हणजे की स्वर्गाची येणे रूपे मूर्त झालेला आहे, अवतरला आहे. अथवा निमित्ताने, ह्या निमित्ताने तुमचा पराक्रम मृत्युमंत स्वतः उभा केला आहे. मूर्त का प्रतापे, प्रतापे म्हणजे पराक्रम, मूर्त म्हणजे उघड उभा केलेला आहे. उदो केला म्हणजे सुरू केलेला आहे, उभा केलेला आहे. वर्णन केलेलं आहे की स्वर्गच एका दुसऱ्या रूपानं आलेला आहे. याला युद्ध म्हणू नकोस तू. हा संग्राम नव्हेच, हे स्वर्गाचं द्वार उघडले तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी ते खुलं झालेलं आहे. पुढे काय माऊली म्हणतात बघा. ना तरी गुणाचिनी पतिकरे आरतीचेनी पडिवरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझं. ही कीर्ती तुला माळ घालायला आली. स्वयंवर शब्द वापरलाय बघा. ही कीर्ती तुला वरण्यासाठी पुढे आलेली आहे. किंवा तुझे सद्गुण आवडल्यामुळे. गुणाचीनी पतिकरे, पतिकरे म्हणजे आवडल्यामुळे.
आणि तूच एक पती असावास अशा इच्छेने, आरतीचेनी पडीभरे, पडीभरे म्हणजे इच्छेने, आरतीचेने म्हणजे काय, अशी इच्छा ठेवून तीव्रतेने जणू ही कीर्तीच स्वतः वर्ण्याकरता तुझ्याजवळ आलेली आहे. परंतु जे काका ते वर्णन करतात कीर्तीचं, कीर्ती जी आहे ना ही स्त्री, ही पाठीमागं कुणाच्या लागते, की ज्याला त्याची गरज नाही त्याच्या पाठीमागं लागते. आणि जे कीर्तीच्या पाठीमागं लागलेली असतात ती कीर्ती पुढं पळत असते आणि पाठला करणारी ती तिच्या पाठोपाठ जात असतात. अशी कीर्तिरूपी स्त्री आहे. आणि ती वरते कुणाला, जे असे भाग्यशाली पुरुष, पुण्यवान पुरुष आहेत, ज्यांचा पराक्रम मोठा आहे, अशांना ती वरते. आणि वरण्यासाठी ती धावत त्यांच्या पाठीमागनं जात असते. इथंही तेच वर्णन केलेलं आहे. आणि त्या वर्णनानुसार सांगतात की ती कीर्ती तुला माळ घालण्यासाठी तयार आहे. तूच का मागे पुढे करायला लागलास? तुझ्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडलंय, मोठी सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. कीर्तिरूपी वधू तुझ्या मागे मागे येत आहे. त्यामुळं जास्त पुण्याचा संचय असेल तर या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. पुण्याचा संचय घेऊन आपण आलेलो असू तर या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून विचार जर केला तर परमार्थ आणि प्रपंचाचा विचार जर करायला लागलो तर परमार्थापेक्षा प्रपंच फार कठीण आहे, फार कठीण. आपण करायला लागतो, आपल्याला सवयीचा झाला, कारण जन्मोजन्मी प्रपंच केला म्हणून सवयीचा झालेला आहे. आणि हा परमार्थ कधीतरी कुठंतरी जरा तरी केला असेल, त्यामुळे अजून त्याची सवय व्हायची असते. आणि जे सवयीचं असतं ते आपल्या कायम काय होतं, स्वभावात येऊन बसतं. तसा प्रपंचाचा स्वभाव आपला बनलेला आहे प्रपंच करण्याचा. आणि प्रपंच करताना त्राससुद्धा वाटत नाही, कंटाळासुद्धा वाटत नाही. एक मधली गोष्ट तरी असावी. प्रपंच नाइलाज असतो, करणारा जो असतो त्याला खरा साधक म्हणायचा. माझा इलाज नाही हो म्हणून हे मला करावं लागतं. मुलाबाळांची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यांना शिक्षण द्यायचं आहे आणि हे कर्तव्य आहे, माझा स्वधर्म आहे म्हणून मला करावं लागतं. माझी इच्छाच नाही करायची, याला साधक म्हणायचा. अशी तरी वृत्ती किमान आपल्या आत प्रपंचात आली पाहिजे की मी नाइलाज असतो प्रपंच करतो. बऱ्याच वेळा उलट होते, नाइलाज असतो विष्णू सहस्त्रनाम वाचायचं, नाइलाज असतो ज्ञानेश्वरी वाचायची. का ते वाचायला सांगितले ना परमपूज्य काकानी, परमपूज्य मंदातेने दिलेला एक साधना आहे, मग ती करायला लागते म्हणून कोणतरी लादल्यासारखे आपण करतो. पण प्रपंचाचं आणि परमार्थाचं स्वरूप जर पाहिलं तर प्रपंच निश्चित अवघड आहे, अवघड निश्चित आहे. आता वास्तविक अतिपरिचयात अवज्ञा असं एक शास्त्र सांगते. ज्याचा परिचय अति असतो त्याची अवज्ञा होते. अवज्ञा होते म्हणजे तिकडं दुर्लक्ष केलं जातं. आता प्रपंचात जास्त आपण असतो ना, प्रपंचाचा परिचय जास्त आहे ना आपल्याला, मग त्याची अवज्ञा बरं झाली नाही अजूनपर्यंत, कधीच झाली नाही. अवज्ञा होती ना त्याची, तर अवज्ञा झालीच नाही. आता त्याची अवज्ञा का झाली नाही याचंही सुद्धा कंधारकर महाराज वर्णन करून सांगतात. खऱ्या अर्थानं प्रपंचाचं स्वरूप मी जाणलंच नाही, त्यामुळे प्रपंच खरा कसा आहे हे मला कळलं नाही. मग अवज्ञा झाली असती, मग मी तो सोडला असता. मला प्रपंच कळला नाही. आणि दुसरी गोष्ट, मोक्षाचं स्वरूपही माहिती नाही, तो किती आनंददायी आहे ते. तिकडे एवढा आनंद आहे हे कळलं असतं आणि इथं एवढ्या वेदना आहेत हे कळलं असतं तर प्रपंच सोडून दिला असता, त्याचा त्याग केला असता आणि परमार्थाचा म्हणजे आपल्या स्वरूपाचा विचार त्याने केला असता. पण तसं होत नाही आपल्याकडं, कारण दोन्हीनंही आपण जाणलं नाही. काय म्हणतात नाथांच्या अभंगामध्ये तुकडा आहे की जो ओळखला हरी धन्य तो संसारी. ज्यानं हरीला ओळखलं तो धन्य म्हणायचा. आता धन्य ओळखायला, हरीला ओळखलं तरी धन्य म्हणूया, आणि प्रपंचालाही खऱ्या अर्थानं जर ओळखला तोही धन्यच. खऱ्या अर्थानं त्याचं खरं स्वरूप जे आहे ना, ते खरं स्वरूप कसं आहे, अगदी तो परिचिन्न आहे, दुःखदायी आहे. विषय त्याचे जे आहेत ते विषय मारक आहेत त्यातले. या सगळ्या गोष्टी म्हणजे खऱ्या अर्थानं त्याला जाणून घेणं. पण आपण त्यालाही जाणलं नाही आणि धड देवालाही जाणायचं नाही, त्यामुळे मधल्या अवस्थेमध्ये आपण राहतो. आणि म्हणून म्हणतोय इथं परमार्थात बघा विचार केला तर परमार्थाचा एकाशी संबंध ठेवायला लागतो, प्रपंचात 1000 जणांशी संबंध ठेवायला लागतो. मुलगीला फोन केला तर जावयाकडे दे म्हणायचं, वास्तविक बोलायची इच्छा नसते पण त्याच्याकडे दे म्हणायचं फोन. का ते आणि चिडलं तर तो काय म्हणेल आपल्या मुलगीला काहीतरी, त्याच्यापेक्षा त्यांच्याशी कसे आहात, काय आहेत, कुठं आला नाहीत वगैरे उगीच बोलायला लागते. म्हणून किती जणांशी संपर्क ठेवावा लागतोय बघा प्रपंचामध्ये. परमार्थामध्ये फक्त एकट्याशी दोस्ती किती वाढेल बघा. म्हणजे ईश्वराच्या अनुसंधानामध्ये जर आपण असलो तर निश्चितपणाने तो आपल्यावर कृपा करेलच ना. सतत त्याच्या अनुसंधानामध्ये राहिलो, एकाशीच दोस्ती करावी लागते आणि इथं अनेकाशी करावी लागते. प्रपंचामध्ये प्रपंच केला आणि सुखी कोण झाला असं बघायला सुद्धा नाही, आणि परमार्थ केला आणि दुःखी झाला असंही बघण्यात नाही.
नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, तुकाराम महाराज म्हणतात. किती सोप्या भाषेत सांगतात बघा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, म्हणजे परमार्थ केला आणि मोक्षाचा विचार करत चिंतन करत बसला होता आणि पार वायाच गेला. हो, वाया जात नाही, उलट ते न वेचे म्हणतात, ते खर्च होत नाही, बरोबर उपयोगाला यायला लागतं. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, हिथं सुख प्राप्त होत नाही आणि हिथं कोणीही सुखी आहे, प्रपंचात कोणीही सुखी आहे असं दिसत नाही आणि परमार्थात मात्र सुखाचं सुखरूपता जी आहे ती सुखरूपता प्राप्त होते. आणखीन एक मुद्दा आहे बघा, प्रपंच कधीच पूर्ण होत नाही आणि परमार्थ पूर्ण करून झालेली माणसं आपण समोर पाहतो. माझा परमार्थ संपला असं म्हणतात, ते झाला परमार्थ पण झाला, आता प्रपंच झाला असं म्हणणारी कोणी व्यक्ती आपल्याला सापडते का बघा? कधीच सापडणार नाही. मरेपर्यंत माझं काहीतरी शिल्लक राहिलंय काम म्हणतो तो, इतकी उणीव प्रपंचामध्ये आहे, तरी प्रपंच पूर्ण करण्याच्या नादाला लागतो. ह्याला मूर्खता म्हणतात संत. हे काय न पूर्ण होणाऱ्या गोष्टीच्या मागं का लागलाय पूर्ण करण्याचा? आणि जे पूर्ण होतंय, ज्याच्या जवळ आहे, अगदी सन्निध आहे, त्या सन्निधाचा विचार हा सोडतो, म्हणजे हा अनेक एक दुसरा मूर्ख म्हणायचा. इकडं हा विचार सोडल्यामुळं मूर्ख आणि नको तो विचार पकडल्यामुळं मूर्ख, दोन्हीकडून मूर्खता पदरात पडते आपल्याला. म्हणून हा विचार जर विचारात आपण घेतला, पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्यते वर्णन केलेलं आहे शांतीपाठामध्ये, ते पूर्ण रूप आहे. जर त्या पूर्ण रूपाचा मला छंद जर लागला तर ते मला पूर्ण करून सोडणार नाही का? निश्चित सोडणार. माझं जीवरूपाने मी जो आहे तू त्याला आपल्याशी जोडून घेईल, आपला हात पुढे करेल आणि ये आणि माझ्याशी जवळीक कर असं म्हणेल. पण आपण त्याचा छंद केला तर आपण करत नाही आणि त्यामुळं प्रपंचातले हे दोष आहेत आणि परमार्थातला ही एक आनंददायी गोष्ट आहे. काय करावं यासाठी हे थोडासा तर्क आहे. इथं कीर्तिरूपी वधू आहे, माळ घालायला बसलेली आहे आणि तो तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. म्हणून भगवंत त्याला उपदेश करतात, अरे काय सोडायला लागलास आणि काय घ्यायला लागलास, कशासाठी रडतोस? ज्याच्यासाठी रडणं योग्य नाही त्याच्यासाठी रडतोस. आणि जिथं स्वर्गाची द्वारं तुझ्यासाठी खुले आहेत आणि ती द्वारं ती बघायला सुद्धा जात नाही. तसं आपल्याला आपलं जे ब्रह्मपद आहे ते ब्रह्मपद आपल्यासाठी वाट बघायला लागलेलं आहे. आणि आपण काय म्हणतो, इथं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने ते चित्त धनी जडो दिशी. तिथं तुझं चित्त ब्रह्मादिक पदे म्हणजे प्रपंचातली सगळी पदे जी आहेत ब्रह्मापर्यंतची आहे, ब्रह्मदेवापर्यंतची सगळ्या पदांना नाश आहे. अशा नाशवंत पदासाठी तू एवढा का पाठलाग करतोस असं तुकाराम महाराज म्हणतात. आपलंही तसंच आहे, नाशवंत पद पाहतो आपण आणि त्या पदामध्ये सुखरूपता बघतो. माझं प्रमोशन झालं नाही, प्रमोशनसाठी लागणारी कपट कटकार असताना ईर्ष्या तुलना सगळ्या मी करत बसतो आणि माझं सुख शांती सगळी घालवून बसतो. जे पद नाशवंत आहेत, पण जे शाश्वत पद आहे, त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्याशी शाश्वतम. 18व्या अध्यायामध्ये भगवंत बोलतात, तुला शाश्वत पदाची प्राप्ती होईल आणि ते पदही प्राप्त होईल, शाश्वत पद जिथून तुला कोण हलवणार नाही. प्रपंचातली सगळी पदं नाशिवंत आहेत तरी सुद्धा आपण त्याचा पाठलाग करतो. आणि दुसरी गोष्ट, जी पदं शाश्वत अविनाशी आहेत अशा अविनाश पदाकडं मी डुंकूनही पाहत नाही, जसं अर्जुन करायला लागलेला आहे तसं. त्यामुळं 193 पर्यंतच्या ओळीमध्ये माऊली असं बोलतात, 93वी ओळी काय आपण वाचली, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे ते झुंज ऐसे लाईजे जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी. एक उदाहरण दिलंय, दृष्टांत दिलाय. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, तेव्हा त्याला असे धर्मयुद्ध लाभत असते. ते झुंज ऐसे लाहीजे म्हणजे प्राप्त होते. जसे मार्गाने सहज जात असता चिंतामणीला पाय अडखळावा आणि त्यामुळे चिंतामणीचा लाभ व्हावा. जाता जाता ठेच लागली, कशाला लागली? चिंतामणीला. की जो स्वर्गातला एक काल्पनिक काय आहे दगड, की त्याने शास्त्रानं वर्णन केलंय की जो चिंता आपली हरवून टाकतो, असा चिंतामणी रूप जो दगड आहे तो माझ्या पायाला अलगद लागला, चालता चालता लागला. तसं अर्जुना, जाता जाता सत तुला युद्धाची संधी प्राप्त झाली आहे, तू तिथं सिद्ध करू शकतोस. स्वतःला तपासून बघ, तुझी युद्धाची नीती जी आहे, तुझा विजय पूर्वीचा जो आहे, निवात कवचाचा ठाऊ फोडीला आणि हरू संग्रामी जिंतीला. माऊलींच्या ओव्या पहिल्या अध्यायातच आहेत की निवात कवचासारख्या मोठ्या राक्षसांचा वध करणारा तुला ह्या साधा प्रपंच जिंकता येत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळे चिंतामणी तुझ्या वाटेत आहे, तू चिंतामणी तू ठेच लागून त्याला पुढे जाऊन ढकलून जाऊ नकोस, तर त्याचा वापर कर असं सांगायला लागलेलं आहे. दुसरा एक दृष्टांत दिलाय बघा, ना तरी जांभया पसरे मुख, जांभये करता तोंड पसरावं ते तर अवचटे पडे पियूक.
अवचटे म्हणजे अलगदपणे, अनायसे पियुक, पियुक म्हणजे अमृत पडावं त्यामध्ये, अवचटे पडे पियुक तैसा संग्राम हा देख पातला असे. अरे तसं हे युद्ध आहे. सजासजी तू तोंड पसरावं जांभईसाठी, मुद्दामी नव्हे हा, जांभई आल्या किती गंमतशीर भाषा बोलल्या. तोंड उघडलं म्हणत नाहीत माऊली, जांभई पसरायसाठी आपोआप तोंड उघडतंय आणि आपोआप उघडल्यानंतर त्यात कुणीतरी कुठला तरी त्या अमृताचा थेंब पडावा, म्हणजे तुला ती संजीवन प्राप्त होईल ना. सगळं हे अमृतत्व प्राप्त होण्यासारखं आहे. तसा हा संग्राम पातला, म्हणून हा अशाच प्रकारचं युद्ध आहे आणि तू त्याला टाळायला लागलेला आहेस. पुढच्या 33व्या श्लोकामध्ये काय म्हणतात, अथ चैत्वम इमम धर्म्यम संग्रामम न करिष्यसि तथा स्वधर्म कीर्तीच हित्वा पापम अवाप्स्यासि. आता जर तू धर्मानुकूल असलेलं युद्ध करणार नसेल तर स्वधर्म आणि कीर्ती यांना सोडून पापाला जुडशील तू, म्हणजे तुझा स्वधर्मही नष्ट होईल आणि दुसरी गोष्ट तुझी कीर्ती पण निघून जाईल. ही कीर्तिरूपी वधू तुला माळ घालायला आली आणि तिला जर तू ढकललंच बाजूला केलंस तर तू तुझ्या हातातून निघून जाईल. माऊली काय भाष्य करतात बघा, आता हा ऐसा अव्हेरीजे मग नाथिले शिवचू बैशीजे तरी आपण आहाना होईजे आपण पेया. काय म्हणतात, आता जर तू या युद्धाचा त्याग केलास, अव्हेरीजे म्हणजे त्याग केलास, आणि मग नाथिले शिवचू वैशिजे, नाथिले म्हणजे जे खोटं आहे मिथ्या आहे ते, नाथिले शिवचू वैशिजे खोट्या गोष्टीचा तू शोक करायला लागलास तर आपल्या हानीला आपणच कारण होशील. तरी आपण आहाना होईजे आपण पेया. आहाना म्हणजे घात करणारा, तुझ्याच तू घात करणारा होशील जर तू याला अवेरलंस तर. पूर्वजाचे जोडले आपणही होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडले रणीये. पूर्वजांनी आज जर तू युद्धाशस्त्राचा त्याग केलास तर पूर्वजांनी मिळवलेले धर्म कीर्ती रूप धन जे आहे ते तू स्वतः देशोधडीला लावल्यासारखे होईल. जरी आजी शस्त्र सांडीजे रणी ये, आपणची होय धाडीजे म्हणजे देशोधडीला लावल्यासारखं होईल. पूर्वजांचे जोडले म्हणजे पूर्वजांनी हा फार कष्टाने मिळवून ठेवलेली संपत्ती पुण्याची धनाची ती तू सगळी देशोधडीला लावल्यासारखी आहेस जर असं होशील तर. आणि म्हणून इथे एक नाथिले शब्द आहे. नाथिले शब्दाचा अर्थ आहे जे नाहीच मुळात पण असल्यासारखं वाटतं, त्याला शास्त्राने मिथ्या असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे माऊलींची नाथांची गोळी आहे एकनाथी भागवतमध्ये नाथांची, नाथिले चिंतिते अतिचिंता, आतिले चिंतिती निश्चितता, आती नाती सांडिली चिंता सहज न भजता भजन होय. किती सुंदर माहिती देतात बघा नाथ महाराज. ते म्हणतात नाथिले चिंतिते अतिचिंता, जे नाहीच जे मिथ्या आहे त्याची काळजी करत बसणं याला अतिचिंता म्हणतात. आथिले चिंती ते निश्चितता, जे आहे त्याचं चिंतन करायला जर लागलो आपण तर ती निश्चितता आहे. आणि ह्याच्याही पुढे जाऊन या दोन्ही चिंता आथी नाती सांडिली चिंता सहज न भजता भजन होय. तुला भजनही करावं लागणार नाही. आथी आणि नाती दोन्ही चिंता तू टाकून दे. इथं फक्त म्हटलेलं आहे नाथीले शोचू बैशीजे, तू नसलेल्याचा विचार करत बसलास. आपण बरेच वेळा कल्पनेनं नसलेल्याचा विचार करतो, असं झालं तर तसं झालं तर. या कल्पने विश्वामध्ये आपण दुःखाला आमंत्रित करत असतो. घडणं वेगळंच असतं, ते घडेल किंवा नाही घडेल, पण घडण्यापूर्वी आपण जे चिंतन असतं तेच असतं. माझी सुख माझ्या जवळ जरी असली, प्रापंचिक सुख आपण म्हणूया, ती सुख जरी जवळ असली तर ते सुख जाऊ नये म्हणून त्याचं चिंतन आपण करत बसतो. बघा, असलेलं सुख जाऊ नये म्हणून चिंतन करतो आणि दुःखी असतानाही दुःखी होतो, सुखातही दुःखी आणि दुःखातही दुःखी. असला प्रकार आपला मूर्खता आपली चाललेली असते. सुखात तरी सुख भोगायला पाहिजे, व्यवहारिक सुख म्हणतोय आपण, पण तेही भोगत नाही आपण. जाते काय कुणाला माहिती असं वाटायला लागते आणि त्याची चिंता लागायला लागते आणि त्या चिंतेमध्ये पुढे कदाचित खरंच दुःख आलं त्यावेळी दुःखी व्हायचं. असा दोन प्रकार त्यामध्ये घडतात. आणि म्हणून म्हणलेलं आहे आयुष्यात काहीतरी आपण प्राधान्यक्रम ठरवायला पाहिजे. परमार्थाला प्राधान्यक्रम द्यायला लागते, त्याला प्रायोरिटी म्हणतो आपण. ही प्रायोरिटी देता आली पाहिजे. म्हणून प्रभाते म्हणी राम चिंतित जावा हे वर्णन त्यासाठी. प्रभाते शब्द का वापरला, उठल्याबरोबर तेच आठवलं पाहिजे. उठल्याबरोबर काय आठवतं त्यावरून आपली योग्यता ठरते बरं का. आपण प्रापंचिक आहोत की साधक आहोत त्यावरून ठरतो. आपण नामात आहोत की प्रपंचाच्या छंदात आहोत हे त्यावरून ठरतं. सकाळी काय आठवतं आणि झोपताना डोळे झाकण्यापूर्वी काय आठवतं यावर त्याचा विचार करावा. म्हणून मरेपर्यंत एक संस्कृत सुभाषित आहे, ही झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत वेदांताचं चिंतन करावं. किती सुंदर सुविचार आहे बघा. झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत
काय करावं तर वेदांताचं चिंतन करावं. म्हणजे काय, सतत वेदांताचं चिंतन असलं पाहिजे, म्हणजे प्रायोरिटीनं आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून त्याच गोष्टीचा विचार करायला भगवंत आपल्याला सांगत आहे, माऊली सांगतात. नातीले जे आहे त्याची चिंता करत बसू नकोस तू, त्याचा शोक तू कारण नसताना करत बसतोस. त्यामुळे तुझा प्राधान्यक्रम ठरव. आपण प्राधान्य ठरवत नाही बरं काय करायचं नेमकं काय कळतच नाही. म्हणजे गाडी घ्यायची आहे, गाडी घेण्यापूर्वी माझ्याकडे आहे ती सेकंड हँड काहीतरी गाडी घ्यावी, 1 लाख 2 लाख रुपये आहेत. पण 1-2 लाख रुपये आहेत त्यासाठी मी गाडी घेणार आहे म्हणून त्याच्या ट्रेनिंगसाठी 4-5-7 हजार रुपये खर्च केले, नंतर लायसन काढण्यासाठी 5-6 हजार रुपये खर्च केले, त्याचं शेड बांधलं त्याच्यासाठी 50-60 हजार रुपये खर्च केले, आणखीन त्याला झाकण्यासाठी कवर पाहिजे त्यासाठी 20,000 राहिले, फक्त 20-30 हजार रुपये शिल्लक राहिले. कशासाठी? गाडी घ्यायसाठी. अरे पहिली गाडी तरी घे, काय भलतंच काय करत बसलास. गाडी घ्यायची आहे म्हणून त्याच्या तयारीतच सगळं नष्ट झालं. आपण प्राधान्य कुणाला दिलं बघा, गाडी घ्यायची होती याला प्राधान्य होतं ना, पण भलत्याच गोष्टीला प्राधान्य देतो. स्वामी रामतीर्थ प्रवास करायची जगभर. जपानच्या टोकियो शहरामध्ये प्रवास करताना त्यांना नेहमी सवय असायची, विचित्र एखादी घटना घडली की डायरीत नोंद करून ठेवायची. रामतीर्थाने एक नोंद करून ठेवलेली डायरीतली घटना आहे की एका शेडजीच्या मोठ्या वाड्याला आग लागलेली असते, फार मोठी आग लागलेली असते, आणि तो बाहेर येऊन ओरडत असतो, या माझा आतमध्ये मौल्यवान दागिना आहे, फर्निचर आहे, इम्पोर्टेड साहित्य आहे, आणि सगळ्या गोष्टी वाचवायसाठी मला मदत करायला या, असं ओरडत असतो रस्त्यावर. तो बरीचशी माणसं धावून येतात आणि आत घुसून त्यातलं बरंचसं फर्निचर, मौल्यवान वस्तू सगळ्या बाहेर काढतात आणि बरं वाटायला लागते लोकांना पण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी वाचवल्याबद्दल. तो त्यांना धन्यवाद देतो. पण लोक जायला निघतात त्यावेळी त्यांना परत ओरडायला चालू करतो, या 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 या. ते म्हणजे आता काय झालं, पाठीमागल्या गच्चीमध्ये माझा 10 वर्षाचा मुलगा झोपला होता, त्याला काढायचा राहिला. अरे म्हणजे अगोदर तू सांगितलं नाहीस, ते अगोदर वास्तविक सांगायला पाहिजे होतं. सगळे जाऊन बघतात त्या पोराचा कोळसा झाला होता. ह्याला पहिल्यांदा काय आठवलं, दागदागिने बाहेर काढा, फर्निचर बाहेर काढा, मौल्यवान वस्तू बाहेर काढा. मौल्यवान कुणाला ठरवतोस? प्रापंचिक वस्तूंना जो मौल्यवान ठरवतो त्याच्या हातातून मोक्ष सुटला म्हणून समजायचा. साधी बाब आहे. जर आपल्याला आनंद पाहिजे आहे ना, तर आनंदासाठी प्रपंचाचा विचार सोडावा लागतो, तरच आनंद मिळतो. आमच्या हातात एका मुठीत प्रपंच आहे आणि एका मुठीत जरासं अलगद त्याला पकडण्याचा नाद आपल्याला आहे. त्यामुळे तो निसटतो सारखा, आणि निसटल्यामुळं त्याची प्राप्तीच होत नाही ना. काहीतरी सोडायला पाहिजे. एकनाथी भागवतमध्ये दृष्टांत दिलेला आहे की एका निमुळत्या तोंडाच्या भांड्यामध्ये फुटाणे ठेवलेले असतात, माकड पकडणारे लोक असतात, आणि झाडाच्या खाली ते ठेवतात, झाडावरून माकडं खाली उतरतात आणि त्या निमुळत्या तोंडाच्या भांड्यामध्ये हात घालून ते फुटाणे घेण्यासाठी प्रयत्न करतात. हात आत घालतात, फुटाण्याची मूठ भरल्याबरोबर हात बाहेरच येत नाही. अगोदर हात अलगद गेला होता, पण मूठ भरल्यामुळं हात बाहेर येत नाही. काही माकडं हुशार असतात, ती अलगद फुटाणं सोडतात आणि हात अलगद बाहेर काढतात. आणि काही मूर्ख आहेत ना, त्यांना काही कळतच नाही, ते फुटाण्याचीच मूठ सोडायला तयार नसतात, त्यामुळे हातच बाहेर येत नाही. माझं बंधन कसलं आहे माहिती आहे, हाच मुठीतला प्रपंच जे आसक्तीचा आहे ना, एवढी गच्च पकडली आणि मी बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. रामकृष्ण हरी राम, श्रीराम जय राम जय जय राम, हे सोड. श्रीराम जय राम जय जय राम न म्हणता मूठ हलकी होईल, न म्हणता. आता न म्हणता हा जरासा अतिरेकानं बोलावलंय, म्हणायला पाहिजे, पण त्या गोष्टीसाठी हा विचार फार महत्वाचा आहे की मी का बाहेर पडत नाही. म्हणून प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो त्या प्रायोरिटी ठरवल्या पाहिजेत. म्हणून माऊलींची ओळी आहे 170 नंबरची ओळी, काय म्हणतात, पूर्वजाचे जोडले झाली असती कीर्ती जाईल, जगची अभिशाप देईल, तुझी असलेली कीर्ती निघून जाईल आणि जग तुला शाप देईल, आणि गिवशीत पावतील महादोष. गिवशीत म्हणजे तुला शोधत येतील. कोण? महादोष तुला शोधत येतील. तुझी असलेली कीर्ती जाईल आणि दुर्योधनाच्या दुष्ट राजशासनापासून मुक्त न केल्याबद्दल जगातील सारे प्रजाजन तुला शाप देतील, किंवा युद्धातून पळून गेल्याबद्दल तुझी निंदा करतील आणि सर्व महापातके तुझा शोध करीत तुझ्या जवळ येतील, असं वर्णन केलेलं आहे. अस्ति कीर्ती जाईल म्हणजे अगोदर मिळवलेली कीर्ती जाईल, जगची अभिशाप देईल. जग का शाप दिलेला? कारण यानं अन्यायाची बाजू अन्यायाविरोधात लढला नाही म्हणून शाप देईल. आणि गिवशीत पावतील महादोष, सगळे महादोष तुझ्या पाठीला लागतील. यासाठी एक दृष्टांत माऊली कशी देतात बघा. जैशी भरताराहीन वनिता उपहित पावे सर्वता, तैशी दशा जीविता स्वधर्मे विन. स्वधर्माचं पालन नाही केलं तर शब्द असा वापरलाय, जरासं
तिथं खंदारकरांच्या याच्यामध्ये थोडंसं शब्द जराशी म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे ती. भरतारे हीन असा शब्द पाहिजे तो, वास्तविक तिथं भरत हिरीहीन असा चुकीचा थोडासा शब्द वाढतो. जैशी भरताराहीन वनिता म्हणजे मुलगी एखादी की जी तिला नवरा नाही अशी. उपहित पावे सर्वता, उपहित म्हणजे अपमानित होते. तैशी दशा जीविता स्वधर्मे विन, तसा स्वधर्माचं पालन नाही केलंस ना तर त्या मुलगीसारखी किंवा त्या स्त्रीसारखी तुझी दशा होईल. पूर्वीचा दृष्टांत आहे, म्हणजे तो नवऱ्याशिवाय अपमानित होईल असं काय आत्ता आपण ते काय लागू करून घेऊ शकत नाही, पण तो वर्णन मात्र माऊलींनी त्या काळातलं केलेला आहे. ना तरी रणी शव सांडीजे, किंवा एखादं शव म्हणजे प्रेत रणात पडलेलं असतं ते चौमेरी गिधी विधारीजे, म्हणजे सगळी गिधाडं येतात आणि त्याच्यावर झडप घालतात. तैसे स्वधर्म हिना अभिभविजे महादोषी. फार सुंदर वर्णन माऊली करतात बघा. युद्धभूमीवर एखाद्याचं प्रेत उपेक्षितपणे टाकून दिलेलं असेल तर चहूकडून गिधाडे येऊन त्या प्रेताला फाडतात, म्हणजे युद्धभूमीवरलं. त्याप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महापापे पराभूत करतात. तर असा स्वधर्म आणि कर्तव्य सोडून दिलेले असतात ना त्याच्या पाठीमागं अशी महापापं पाठीमागं लागतात. जशी गिधाडं त्या प्रेतावरती हल्ला करतात. पूर्वी ते एक वर्णन असायचं, म्हणजे ज्यांच्या पाठीमागं वार लागलेला असतो ना पाठीमागं, त्याचं प्रेत उचललं जायचं नाही. ज्याच्या छातीवर वार झालेले असायचे ना त्यांच्या प्रेतांना घेऊन जायचे आणि दहन करायचे. पाठीमागं वार केलेल्याचं प्रेत उचलायचे का नाहीत, तर हा पळत होता आणि म्हणून शत्रूनं पाठीमागून त्याच्यावर वार केलाय, याचा अर्थ हे पळपुट आहे, याच्या प्रेताला हात लावायचा नाही. आणि ती प्रेतं तशीच युद्धभूमीवर पडून राहायची आणि गिधाडं येऊन ती खाऊन टाकायची. यासाठी एवढं वर्णन ते सांगितलेलं आहे. गिधाडं कधी यायची ती त्या प्रेताला हे करण्यासाठी, तर गिधाड म्हणजे महापाप शब्द त्यासाठी वापरलेला आहे. ही महापाप तुझ्या पाठीमागं लागतील आणि त्यामुळं तू पारमार्थिक विचार करायला पाहिजेस आणि पारमार्थिक विचारामध्ये स्थिर होणं फार गरजेचं आहे. एक 80 वर्षाचे आजोबा आहेत. 80 वर्षाच्या आजोबांना विचारलं, एकानं सहज विचारलं वय किती आजोबा, ते म्हणले 4 वर्ष. माझं वय 4 वर्ष आहे. ती 4 वर्ष म्हणलं तर सगळ्यांना हसू फुटलं, पण त्यांना म्हणायचं होतं की माझी 76 वर्ष मी माझ्या स्वचा विचार केला नव्हता. मी कोण आहे याचा विचार 76 वर्षे माझी वाया गेली आणि 4 वर्षापासून सद्गुरू भेटले आणि त्यांनी मला विचार करायला संधी दिली. त्यामुळे माझं वय फक्त 4 वर्ष आहे. त्यांच्या कृपेनं माझा परत जन्म झाला आहे 4 वर्षापूर्वी. हे आपल्याला कळलं पाहिजे, की आपल्याला समजलं पाहिजे की आपण पारमार्थिक विचारानं आपलं आयुष्य स्थिर करता आलं पाहिजे. मी स्वतःसाठी कसं जगायचं हे माझ्या सद्गुरूंनी मला शिकवलं. त्यामुळे हा विचार करावा. हे घातक विचार असा आहे, प्रपंच करणं घातक नाही, पण प्रपंचच्या पलीकडे काहीच नाही असं समजणं हे घातक आहे. आपल्याला वाटतं प्रपंच एवढंच आहे सगळं. आपण काय करायचं, जन्माला यायचं, मुलाबाळांना जन्म द्यायचा, त्यांना मोठी करायची, आपण म्हातारं व्हायचं आणि मरून जायचं, हेच आपलं कर्तव्य आणि कार्य आहे असं म्हणणारं ही गोष्ट फार घातक आहे. या विचारापासून आपण बाजूला येणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण त्यातून हळूहळू जर बाहेर पडलो तर आपलं आयुष्य स्थिर होईल, हे माऊलींचं सांगणं आहे. माऊली या 2 श्लोकामध्ये आणि या 7-8 ओव्यामधून आपल्याला खूप काही सांगून जातात. वास्तविक हा अर्जुनाला केलेला उपदेश नसून आपल्यासाठीच खास उपदेश केला आहे असं जाणून ज्ञानेश्वरीचा विचार करावा. आजची वेळ संपलेली आहे. आजची सगळी सेवा श्री सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.